देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची डील जमाई झालेली आहे. हे हेडिंग वाचून आपल्याला आश्चर्य वाटलं असेल, परंतु हे बघा, विधान परिषदेची निवडणूक खरं तर ती बिनविरोध होऊ शकली असती, परंतु लोकसभेतल्या विजयामुळं महाविकास आघाडीमध्ये विसंगती विसंवाद निर्माण झालेला आणि दुसरीकडे लोकसभेतल्या पराभवामुळे महायुतीतले तीनही शिलेदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकजूट झाले आणि त्यांनी ही निवडणूक लढवली आणि जिंकली. एका उमेदवाराचा पराभव झाला, ते म्हणजे शेकापचे जयंत पाटील, ज्यांना साक्षात राजकारणातले महागुरु शरद पवार यांचा पाठिंबा होता. दिल्या शब्दाला आपण जागतो असं म्हणत त्यांनी जयंत पाटील यांना उभं केलं होतं. आणि मग उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये जो विसंवाद झाला, दुसरीकडे काँग्रेसचे जे नेते आहेत, जे लोकसभा निवडणुकीतल्या विजयामुळे अगदी कैफामध्ये आहेत, त्यांनी आपल्या आमदारांकडे लक्ष दिलं नाही. बाकी जे अपक्ष आहेत किंवा इतर जे छोटे पक्ष आहेत, त्यांची याच्यामध्ये मोठी चंगळ झालेली आहे. त्याच्यामुळं महायुतीच्या उमेदवाराकडून, त्या पक्षाकडून त्यांना जी काही रसद पुरवली गेली त्याची सर्वत्र आता चर्चा सुरू झालेली आहे. आता कुणाला नेमकी किती रसद मिळाली याच्या चर्चा अनेक दिवस आता आपल्याला ऐकायला मिळणार. आणि आपण या सगळ्या पार्श्वभूमीवर एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं. एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण येथे चर्चा करत असतो. हे बघा, विधान परिषदेची निवडणूक तिथल्या 11 जागांसाठी, म्हणजे वरच्या सभागृहात हे 11 आमदार निवडून द्यायचे. आणि ते कुणी द्यायचे तर विधानसभेतल्या आमदारांनी, म्हणजे खालच्या सभागृहातल्या आमदारांनी, ज्यांना जनतेने निवडून दिलेलं आहे. आता अशा आमदारांनी मतदान करायचंय ते पसंती क्रमानुसार. आणि मग आत्ता 288 पैकी जे सभागृहामध्ये जे आहेत 274 आमदार, त्या आमदारांनी पहिल्या पसंतीचं मत कुणाला द्यायचंय त्यावर तो कोटा ठरणार. आणि मग 12 उमेदवार असल्यामुळे तो कोटा जो ठरला होता पहिल्या पसंतीच्या मतांचा, तो होता 23. मग 23 मत पहिल्या फेरीमध्ये जो मिळवेल तो जिंकून येणार, हे साधं सरळ गणित. मग 11 जागांवर जर निवडणूक आहे, जर 11च उमेदवार असते तर ही निवडणूक झाली नसती आणि सगळे बिनविरोध निवडले गेले असते. आणि जो घोडे बाजार जो काही झालेला आहे, म्हणजे पंचतारांकित हॉटेलमध्ये जे काही मॉक पद्धतीने पोलिंग जे झालेलं आहे, मतदान जे झालेलं आहे, ते शिकवण्याची गरज पडली नसती आणि मग एकमेकांच्या दाढ्या धरण्याची वेळ आलेली नसती. आता गेल्या काही दिवसांमध्ये जे काही राजकारण झालेलं आहे, आपल्याला जे दिसतं राजकारण, आपल्याला समोर असं दिसतं की महायुती आणि महाविकास आघाडी या तीन तीन पक्षामध्ये एकमेकांच्या विरुद्ध हे वैचारिक दृष्ट्या याच्यामध्ये मतभेद आहेत. परंतु ज्या वेळेला सत्ता समोर येते आणि सत्तेचं एक नवीन ताट खायला उपलब्ध होत असतं, त्यावेळेला मात्र आपल्या इच्छा आकांक्षा ह्या वेगळ्या पद्धतीने कशा जागृत होतात हे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे. आता बघा, शरद पवार यांनी शेकापचे जयंत पाटील यांना शब्द दिला होता की तुम्ही महाविकास आघाडीचे घटक आहात, तुम्ही आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे विधान परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला उभे करू. आता मग जर हे ठरलेलं होतं शरद पवारांचं, तर शरद पवार हे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्या शब्दाला मान द्यायचा का, हे कुणी ठरवायचं होतं? ते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण या लोकांनी ठरवायचं होतं. उद्धव ठाकरे यांनी ठरवायचं होतं. तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून तो निर्णय घ्यायला पाहिजे होता, परंतु तसं काही झालेलं नाही. शरद पवारांनी सांगितलं की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही 225 जागा जिंकू शकतो, महाविकास आघाडी. आणि मग त्या महाविकास आघाडीमध्ये जर अशा प्रकारचा विसंवाद असेल, एकमेकांचं ऐकायचं नसेल आणि आपलंच घोडं पुढं दामटवायचं असेल, तर त्या कशा काय 225 जागा जिंकल्या जातील याच्या समोर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे.
आता लोकसभा निवडणुकीमध्ये आपण जिथे जिथे विजय मिळवला, आपला स्ट्राईक रेट 10 पैकी 8, 15 पैकी 9 वगैरे असा जो होता, काँग्रेसला तर 17 जागा मिळाल्या. अशा परिस्थितीमध्ये 158 विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला विजय मिळणारच आहे आणि त्याच्याशिवाय आपल्याला जिंकायचं आहे. या दृष्टीने महाविकास आघाडीमध्ये जे एक समतोल, एक विचार, एक विचारांची बैठक, एकजूट जी दाखवण्याची जी संधी होती, ती संधी ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी ती घालवलेली आहे. आणि आता मग देवेंद्र फडणवीस यांचा मॅजिक पॅटर्न जो आहे तो आता सक्सेसफुल झालेला आहे. जसं 2-2.5 वर्षांपूर्वी विधान परिषदेच्या आणि राज्यसभेच्या निवडणुका ज्या झाल्या होत्या अशा सभा विधिमंडळामध्ये, तर तिथे त्यांनी तो चमत्कार करून दाखवला होता. भले त्यांना या वेळेला भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने असं सांगितलं होतं की तुम्ही एकटे काही निर्णय घेऊ नका, सगळे मिळून, सगळं केडर, सगळ्या समितीचा निर्णय असू द्या आणि त्यानुसार राजकारण खेळा. फडणवीसांनी तसं ऐकलं आणि त्यांनी ते राजकारण खेळलं. मग त्यांनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली असेल किंवा त्यांचा पुनर्वसन केलं असेल, राजकीय पुनर्वसन, आणि आपल्या हातामध्ये जी काही मतं आहेत, 103, 105 मतं, याच्यामधून आपल्याला आपले जे 5 उमेदवार निवडून आणायचे आहेत. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचे शिवसेनेचे 2 निवडून आणायचे. त्याच्यानंतर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे 2 उमेदवार निवडून आणायचे. त्यासाठी सगळी जी रणनीती आहे, या तिघांनी अतिशय एकजीवपणे ही निवडणूक लढली. आपापल्या आमदारांना त्यांनी पंचतारांकित सुविधा दिल्या, भरपूर पुरवठा केला, सगळ्या पद्धतीचा पुरवठा केला. तुम्हाला आता गुप्त मतदान करायचं आहे, त्याच्यामुळं कुणी कोणाला मतदान केलं हे कळणार नसलं तरी आज महाराष्ट्राला आपल्या महायुतीची एक एक जी काही एकजूट आहे ती दाखवण्याची हीच वेळ आहे. कारण की आपल्याला आता 3 महिन्यानंतर विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचं आहे. मग आपल्याला आता कशाचीच कमतरता नाही. घोषणांचा पाऊस आपण पाडलेला आहे, सगळ्यांना आकृष्ट करणारे योजना दिलेल्या आहेत, शेतकऱ्यांना आकृष्ट करायचा प्रयत्न केलेला आहे, महिलांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, बेरोजगार युवकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्याला पाहिजे तिकडच्या इलेक्टिव्ह मेरिट तर तुमच्यामध्ये आहेच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही लागणार आहे सगळं सामदंड भेद ते सगळं आपण पुरवलं जाणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही एकजूट, आपली ही एकजूट जी आहे ती वज्रमूठ ही अशीच राहायला पाहिजे आणि ती दाखवण्याची संधी आज आपल्याला उपलब्ध झालेली आहे. आता सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून काय की घोडे बाजार होतोय, कोट्यावधीच्या रकमा इकडं तिकडे दिल्या जात आहेत. आता त्यालाही एक राजकीय प्रतिष्ठा प्राप्त झालेली. आता हॉटेलमध्ये ठेवलं जातं, पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं जातं, लाखोची बिलं त्याच्यामध्ये दिली जातात. हे सगळं काय, त्याला हॉटेल पॉलिटिक्स म्हणून मान्यता मिळाली. आणि दुसरीकडे काय चित्र आहे, मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, म्हणजे गोरगरीब, म्हणजे ज्यांचं पोट पाठीला चिकटलेलं आहे, असा लाखो कोट्यावधीचा समाज रस्त्यावर उतरलेला आहे. परंतु त्याची पर्वा कुणाला आहे? मग एकमेकांवर चिखलफेक करायचे वगैरे हे सगळे उद्योग चालू असतात. परंतु ज्या वेळेला मी असं म्हणतोय की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये डील जमाई झाली, तर ती अशा पद्धतीची झाली. बघा की इकडं आता शरद पवार काय ऐकायला तयार नाही, त्यांनी जयंत पाटलांना शेकापच्या उभं केलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांनी ऐन वेळेला मिलिंद नार्वेकर हा आपला हुकमी आता त्या निवडणुकीमध्ये उतरवला. आता हा जो बदामाचा एक काय मिलिंद नार्वेकर नावाचा, हा निष्ठावंत शिवसैनिक, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी निष्ठा, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून निष्ठा, हे बरंच त्यांचा मोठा इतिहास आहे. आणि मग त्या अशा ज्याचा एवढा मोठा इतिहास आहे की त्यांची सगळ्या पक्षांमध्ये मित्रगण आहेत. म्हणजे अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिलिंद नार्वेकरांच्या नुसत्या आमंत्रणावरून त्यांच्या गणपती उत्सवाला येऊन जातात, देवेंद्र फडणवीस येऊन जातात. मग तिथं काय राजकीय मतभेद हे नसतात, त्याच्यामुळे त्यांच्यावर शंका देखील घेतली जात नाही. भला आता अधूनमधून बातम्या येतात की ते यायच्या की काय यायच्या की मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत वगैरे वगैरे, ह्या बातम्या यायच्या. आणि अगदी गेल्या 8 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची लिफ्टमध्ये योगायोगाने जी भेट झाली, ती काही 4-5
म्हणजे अक्षरशः 2 मिनिटासाठी भेट होती, परंतु त्याची चर्चा सुरू झाली. त्याच्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी तर काय केलं, त्यांनी उद्धव ठाकरे यांना चॉकलेट भरवलं, अंबादास दानवे यांना चॉकलेट भरवलं, त्याच्या बातम्या आल्या. आणि आज अगदी संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांची विधिमंडळाच्या परिसरामध्ये गळाभेट झाली आणि त्यांनी सांगितले की आता आपण एकत्र यायला पाहिजे वगैरे असं ते बोलले. अर्थात याला काय अर्थ नाही, परंतु जे काही आहे ते या निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे, ते म्हणजे घोडे बाजार. मग तिथे कुठली विचारसरणी आली, म्हणजे आता मिलिंद नार्वेकर हे सगळ्यांचे सखे आहेत म्हणून त्यांना मतं दिली पाहिजेत. मग आता मिलिंद नार्वेकर यांना 22 मतं मिळाली, ती पहिल्या पसंतीची 22 मतं मिळाली. मग ही शिव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 15 मतं, त्याच्यामध्ये बाकीचे जे मतं मिळाले पहिल्या पसंतीचे ते 7 मतं कुणी दिले त्यांना. त्याच्यानंतर त्यांचं घोडं आडलं होतं ते, कारण 23 मतांचा पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करायचा होता, परंतु तो 22च मतं पडले. मग त्या निवडणुकीच्या नियमानुसार दुसऱ्या पसंतीचं एक मत त्यांना पडलं आणि ते निवडून आलेले आहे. आणि जयंत पाटील जे पराभूत झाले त्यांना फक्त 12 मतं पडलेले आहेत. त्याच्यामुळं कसं आहे की इथं विचारसरणी अमुक धमुक याचा काही संबंध नसतो. सगळ्या आमदारांना ज्या वेळेला एक सत्तेचं नवीन ताट आपल्याला खायचंय म्हणून ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला ते एकमेकांना अशा प्रकारचं मदत देखील करतात. आणि त्या अर्थाने इथं असं म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची डील जमाई झालेली आहे. आणि त्या डील जमाईमध्ये सगळ्या म्हणजे अपक्षाचे समर्थक आमदार आहेत, प्रत्येक पक्षाचे, भाजपचे आहेत, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आहेत, सगळ्यांचेच आहेत, त्यांची चंगळ झालेली आहे. त्याच्यानंतर जे काही 2-3 असे ज्यांचे म्हणजे समजा आता काही बच्चू कडू आहे, आज मी यांचे हे यांचा फायदा झालेला आहे, मनसेचा एक उमेदवार आहे, या आमदार आहे, त्यांचे सगळ्यांचे फायदे म्हणजे त्यांचे सगळ्या पद्धतीचे लाड पुरवले गेलेले आहेत. आणि अशा पद्धतीने ही निवडणूक झालेली आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी जे काही शड्डू ठोकून उभी आहे ती एकत्रितपणे ते काजू बदाम खाऊन निवडणूक लढवतात की एकमेकाचे पाय ओढत आणि मुख्यमंत्री पदावर डोळा ठेवून निवडणूक लढवतात, काय एकमेकांना जागा वाटप करतात यावर सगळं भवितव्य अवलंबून आहे. दुसरीकडे निर्धार केलेला आहे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने की अजित पवारांना कितीही विरोध होऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात आपण सूत्र दिली तर देवेंद्र फडणवीस यांचं कोणत्याही पद्धतीचं डिमोशन होऊ, परंतु महायुती ही एक संघ राहिली पाहिजे असं त्यांनी ठरवलेलं आहे. तर ठीक आहे, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.